नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। शहरात मतदान कासव गतीने संपन्न, बोगस मतदारांचा सुळसुळाट, पोलिसांची धडक कारवाई। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर। थेट अंबादास दानवे यांच्यावरती चंद्रकांत खैरे यांची टीका। आता बघूया सविस्तर बातम्या। छत्रपती संभाजीनगरमध्ये 15 तारखेला मतदान प्रक्रिया मोठ्या उत्साहात पार पडली। आजच्या बातमीपत्रात आपण मतदानाविषयीच्या विविध बातम्यांकडे लक्ष वेधणार आहोत। सुरुवातीला छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटातील वाद पुन्हा एकदा टोकाला पोहोचला असून थेट अंबादास दानवे यांच्यावरती टीका करत चंद्रकांत खैरे यांनी अंबादास दानवेंना माध्यमांच्या माध्यमातून सुनावलं आहे। नाही, मी मदत नाही केली। मी माझा प्रामाणिकपणे आहे, ते दानवेला काही अक्कल नाही त्याला। असं जर म्हणत असेल तर मी त्याला सरळ करून टाकेन। माझ्यावर आरोप असा करतो ठीक नाही आहे, कारण दानवेला कळत नाही मी एकनिष्ठ माणूस आहे म्हणून तर मी इथपर्यंत टिकलेलो आहे। तुम्ही एकनिष्ठ नाही, तुम्ही आतून कोणाला काय केलं मला माहिती आहे। आता होऊ दे, 16-17 तारीख जाऊ दे, मग मी प्रेस घेतो चांगली मोठी त्याच्या विरोधात। 4 दिवसापासून गायब झाला तो, 4 दिवस गायब आहे दानवे, माहित नाही कुठे आहेत। आम्ही शोधतो तर भेटत नाही। तिकीट त्यांनीच वाटली ना, सगळं त्यांनीच केलं, सगळं त्यांनीच केलं। मी काहीच नाही केलं। गायब का झाले माहित नाही, आता माहिती घ्यावं लागेल। ही गोष्ट वापसपर्यंत पोहोचली आहे, असं सगळं चालू पोहोचले। आज मतदान होते आणि मी का बोललो, दानवे माझ्याबद्दल शिरसाटाच्या बाबतीत असं बोलले म्हणून मी त्या ठिकाणी हे बोललो। हे पण तुम्हाला बरोबर बरोबर मतदान होतंय, मामून आपण तिकीट दिलेलं आहे, त्याचा फरक पडेल का? हे मी नाही दिलं, ते अंबादासने दिलं। पण या आज जे सोलंकीचे पुत्र आहेत ते उमेदवार ते पाया पडले। हा, ते आमच्या समोर त्यांचा जन्म झालेला आहे, पाया पडले, मग पाया पडले। आता परत येईल मला भेटला तरी पाया पडेल। नाही नाही, एक मुलगा म्हणून त्या ठिकाणी आशीर्वाद आहे। रशीद मामूनमुळे काय फटका? अरे अजिबात नाही, विसरले सगळे लोक। पण भाजप शिवसेना तर सांगते नाही नाही, ते त्यांना फक्त तेवढाच मुद्दा होता, बाकी त्या कोणताच मुद्दा नव्हता त्यांना। आणि तो मुद्दा ते आमच्या दानवे साहेबांमुळे तो मुद्दा घ्यावा लागत माहित नाही। मतदानाचा हक्क बजावत असताना विविध ठिकाणी बोगस मतदान करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय, तर मतदान केंद्रावरती मोबाईल घेऊन येणाऱ्या मतदारांच्या विरोधात देखील पोलिसांनी कारवाई केल्याचं पाहायला मिळालंय। संभाजीनगरच्या मुकुंदवाडी भागातील A1 हॉटेल लगत एक मतदान केंद्र आहे। येथून जवळच राजश्री शाहू शाळा आहे। तिथे सकाळपासून आतापर्यंत तब्बल 700 बोगस मतदार पकडण्यात आले आहेत। विरोधी बाकावरील काँग्रेस व ठाकरे गटासह सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने हा दावा केलाय। यावेळी या तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते व पोलिसात काही वेळ बाचाबाची झाली। यावेळी ठाकरे गटाने पोलीस व सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत वातावरण हलवून सोडलं। स्थानिक पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला। सूत्रांच्या माहितीनुसार पोलीस उपलब्ध पुरावे व साक्षीदारांच्या आधारावरती या प्रकरणाचा तपास करतील। 115 सदस्यीय संभाजीनगर महापालिकेसाठी 859 उमेदवार मैदानात आहेत। दरम्यान दिवसभर मतदान प्रक्रिया सुरू असताना शहरांमध्ये विविध ठिकाणी बोगस मतदान झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत। प्रभाग क्रमांक 6 मधील मलिक अंबर शाळेत बोगस मतदान करण्यासाठी आलेल्या 10 महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतला। त्यांना पकडून पोलीस ठाण्यात हलवण्यात आलं। बुरक्याच्या आत त्या मतदानासाठी आल्या होत्या, त्यांना बोगस पुराव्यासहित ताब्यात घेतलाय। त्यांच्या विरोधात सध्या कारवाई करण्यात आली आहे। तर छत्रपती संभाजीनगरच्या प्रभाग क्रमांक 24 येथे बोगस मतदानासाठी आलेल्या एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलाय। झाले पाहिजे ना, 400 बोगस आणले यांनी, अंबड, बदनापूर, वैजापूर, गंगापूर, यांच्यावर गुन्हा दाखल करा। यांच्यावर नाव सांग, दोन फटके मारत नाही सांगितलं साहेब, मार चौकशी करू आम्ही जात नाही। आम्हाला कमी करा। व्हिडिओ
मतदान केंद्रावरती मोबाईल बाळगण्यांवरती सुद्धा कारवाई झाली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे आदर्श मतदान केंद्रावरती मोबाईल वापरण्याप्रकरणी पोलीस आयुक्तांनी तात्काळ कारवाई केली. मतदान केंद्रात काही कार्यकर्ते मोबाईल फोन वापरत असल्याची तक्रार निवडणूक अधिकाऱ्यांनी केल्यानंतर पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी अचानक भेट देत परिस्थितीची पाहणी केली. यावेळी नागरिकांच्या हातातील व खिशातील मोबाईल जप्त करून संबंधितांवरती कारवाई करण्यात आली आहे. सिटी चौक पोलिसांनी काही महिलांना ताब्यात घेतल्याबाबत विचारलं असता पोलीस आयुक्तांनी मतदान अधिकारी तपासणी करून पुढील कारवाई करत असल्याची माहिती दिली. याबरोबरच उमेदवारांच्या पत्नीच्या नावावर कोणीतरी बोगस मतदान केल्याचा आरोप माध्यमांशी बोलताना देखील करण्यात आलाय. 14 मैं ओपन उम्मीदवार हूँ और ओपन उम्मीदवार से मैं पब्लिक को यही कहना चाहता हूँ कि पहली बात सब अपने घर से निकल के मतदान करे, वोट को खराब ना करे। और मेरे प्रभाग के अंदर ऐसा हुआ है कि खुद का मेरी जो घरवाली है उसका मतदान किसी ने आके करके चले भी गया, तो ये अधिकारी क्या कर रहे हैं, मुझे गवर्नमेंट से सवाल करना है। ये पोलिंग बूथ कौन सा है? ये पोलिंग बूथ जो है तो प्रभाग क्रमांक 14 जो तो ये बागवान हॉल 2, ये 2 में जो मेरा मतदान चालू है। यहाँ पर जो तो मेरी घरवाली का कोई एक आदमी आता है या लेडीज कोई आती है और मतदान करके चले जाती है, तो गवर्नमेंट क्या करे, गवर्नमेंट ने क्या सब्सिडी दी हम लोग को। मैं खुद उम्मीदवार है, देख सकते हैं आप लोग। मैं हर्षवर्धन यादव साहब से मुझे टिकट मिला था और मैं जो तो रायबान यादव साहब की अगाड़ी से मैं उम्मीदवार हूँ और मुझे पब्लिक पर पूरा भरोसा है। वोटिंग किसी को भी करो, मुझे कोई दिक्कत नहीं, मुझे करना है करो, मत करो, कोई बड़ी बात नहीं। हार जीत अल्लाह के फैसला, अल्लाह के ऊपर फैसला है मेरा। संगीन इल्जाम लगा रहे हैं, आपका बोलने का मतलब ये है कि बोगस वोटिंग? मेरा बोलने का मतलब ये हो रहा है कि बागवान हॉल में सरासर बोगस वोटिंग हो रही है। मैं कोई पार्टी का नाम नहीं ले रहा। जब मेरी घरवाली का मतदान यहाँ पे हो चुका है तो अधिकारी गवर्नमेंट के क्या कर रहे हैं, इन्होंने सस्पेंड होना चाहिए। और ये लोग जो बोगस वोटिंग कर रहा है तो इनके खिलाफ होना चाहिए, इनके खिलाफ अपर्याप्त होना चाहिए। आपने कंप्लेंट? मैंने अभी अधिकारियों को बोला हूँ कि ये वोट हुआ कैसे यहाँ पे, पठान यास्मीन आमिर पठान का वोट यहाँ पे कैसा हुआ। मैं खुद उम्मीदवार हूँ, तो जब यहाँ पर जो तो ये जो अधिकारी उनका काम है इलेक्शन कार्ड चेक करके, पावती चेक करके अंदर छोड़ना चाहिए। आप लोग जो तो यहाँ बोगस वोटिंग कैसे चला रहे, मेरे को तो ऐसा लगता है सब अक्षरों में कि यहाँ के अधिकारी भी मिले हुए। मैं कोई पार्टी का नाम नहीं लेना चाहता, मुझे किसी से मतलब नहीं है। मेरा बोलना यह है, जब एक अपने जो तो उम्मीदवार की औरत का वोट यहाँ पे जब तो कोई आके मार सकता है, तो ऐसा तो वोटिंग में कोई भी चुन के आ जाएगा। मेरा सरासर आरोप है कि गवर्नमेंट के ये जो बैठे हुए अंदर अपने अधिकारी, उनके ऊपर गुना दाखिल होना। अगर मैं हटता हूँ तो इसकी पूरी जिम्मेदारी अधिकारी की रहेंगी, महानगर पालिका के कमिश्नर की रहेंगी, इलेक्शन डिपार्टमेंट की कलेक्शन की रहेंगी, नहीं तो मैं सुप्रीम कोर्ट, हाई कोर्ट तक जाने के लिए तैयार हूँ। यास्मीन आमिर पठान है, 1 घंटे से आज धूप में हम लाइन लगा के खड़े हुए, मेरा छोटा बच्चा छोड़कर मैं यहाँ पे लाइन लगा के खड़ी वोट डालने के वास्ते। और जब मेरा नंबर आता है तो वो बोल रहे आपकी वोटिंग हो चुकी है। जब मैंने वोटिंग भी नहीं करी तो मेरी वोटिंग कैसे हो चुकी है, इसका मतलब यहाँ पे सरासर बोगस वोट हो रही है ना। मेरा शोहर खुद यहाँ पे उम्मीदवार है, रिक्शा इसे निशानी से खड़े हुए, वो हर्षवर्धन पार्टी से, उनके विकास आघाड़ी से। अगर वो हारते हैं तो इसके जिम्मेदार कौन रहेगा, कौन इसका जिम्मेदार रहेगा। आप खुद ही इस पे कुछ तो आवाज उठाओ और कुछ बोलो इसके खिलाफ। यहाँ पे सरासर बोगस वोट हो रहे हैं, कुछ तो करो। इलेक्शन कमिश्नर आके मतलब उनके खिलाफ कुछ तो आवाज उठाओ सब। गारखेडा परिसरात उमेदवाराच्या नातेवाईकास मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आलाय. महापालिका प्रभाग क्रमांक 22 मधील निवडणूक प्रचारादरम्यान गारखेडा परिसरात गोंधळ होऊन उमेदवाराच्या भावास मारहाण झाल्याची घटना 15 जानेवारी 2026 रोजी मध्यरात्री घडली आहे. या प्रकरणी पुंडलिक नगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. एक गाडी होती, गाडी होती, त्यांनी त्या गाडीवर उडी मारून ते माझ्या अंगावर आलं ते पोरगा तिकडून 2-3. त्यांनी मला, मी खाली पडलो आणि पडलो तर इथं मला लागलं का, इथं मी लागलं गुडघ्याला. तर नाही जरस खर्च इकडच्या याला बी येते तसंच येते बर का. मग त्यांना मी काय खाली पडल्यानंतर पी आहे ते मला कव्हर केलं बरं का. कशाला त्या माणसाने कव्हर केल्यानंतर मग ते जंजाळ तिथंच समोरच होता. त्यांना त्यांनी मग पांगवले. आमचे 2 भाचे जे आहे ना, त्यांना म्हण तू गाडीत बसा रे म्हण.
बस बस आपण कर नाही तर डर नाही. पोलिसांच्या काय घाबरायचं नाही मला. डर नाही तर डर नाही. केलं पोलीस स्टेशन एएनसी दाखल केलं. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये व्यवसाय सुरू करण्याची एक सुवर्ण संधी. टीव्ही सेंटर संजय गांधी मार्केट जवळ 300 आणि 350 स्क्वेअर फूट दुकान भाड्याने देणे आहे. तळमजला आणि पहिला मजला. संपर्क 8087771808. नमस्कार. पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर व आयुक्त छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांचे करून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासनाच्या आदेश व माननीय न्यायालयाने पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर करण्यास प्रतिबंध केला आहे. जो कोणी नायलॉन मांजाचा वापर करेल, तसेच खरेदी व विक्री करेल, स्वतःजवळ बाळगेल, वाहतूक करेल, अशा संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कोणीही नागरिक नमूद सूचनांचे उल्लंघन करताना आढळून आल्यास पोलीस मदत क्रमांक 112, पोलीस नियंत्रण कक्ष क्रमांक 024 0224 0500 अथवा स्थानिक पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा. लहान मुले हे पतंग उडताना नायलॉन मांजाचा वापर करणार नाही याकडे पालकांनी लक्ष द्यावे. धन्यवाद. हॅलो. नमस्कार रोहिणी, मी तुमच्या पतीचा मित्र आहे. त्यांना 2000 रुपये परत करायचे होते. त्यांनी आपल्या नंबरवर पाठवायला सांगितले. आपण चेक करा. ओके. बहिणी, मी चुकून तुमच्या मोबाईलवर 20,000 पाठवले. प्लीज आपण 18,000 परत पाठवा. ते मी तुमच्या पत्नीच्या नंबरवर पाठवीन. आपण त्याच्याकडून घ्या. मी नाही फसणार. पैसे जमा झाल्याचा मेसेज सरळ बँकेकडून येतो, कोणत्या प्रायव्हेट नंबरवरून नाही. तर अशा सिच्युएशन मध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपला बँक बॅलन्स चेक करा. फसव्या कॉल्सची तक्रार करा. थांबा, विचार करा आणि ऍक्शन घ्या. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल, असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. भाजप पक्षाच्या वतीने उमेदवारांच्या निवडणुकीच्या दिवशी प्रचार केला जात असल्याचा आरोप करत टी शर्टच्या माध्यमातून कोणी कोणाचं बटन दाबायचं याचा अप्रत्यक्ष प्रचार केला जात असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार यांनी केलाय. बराच वेळ परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. नंबर बॅलेट वरती आमचा 1 नंबर आहे, 2 नंबर बॅलेट वरती 5 नंबर आहे, 3 नंबर मध्ये 3 नंबर मध्ये 4 नंबर आहे. या टीम मध्ये आमचा 3 नंबर आहे. अरे घंट्याला इलेक्शन घेता का मग? काय पोलीस वाले काय करू लागले इथं? कशामुळं हे काय चाललंय? दिसत नाही का? अरे लोकशाही घंट्याला घालू लागले. अरे हे गळा दाबू लागले लोकशाहीचा. काय लोकशाहीचा? हे काय आहे? विचार करा. मी सर्वसामान्य हे काय आहे? मी उमेदवारी लढू शकतो. अरे काय आहे? काय आहे? लोकशाही म्हणते गेलं, याला लोकशाही म्हणते का? माझ्या मायबापांना
मतदारांनो मला कळकळीची विनंती आहे. याला लोकशाही म्हणते का? मी नाही नगरसेवक झाले तर चालेल, तुम्हाला मतदान कोणाला जर करायचं तो नोटा करा, पण बीजेपीला मतदान करू नका. माझ्या मायबाप हो, कळकळीची विनंती आहे. अरे अपक्ष दाबा, अपक्ष. आणि केंद्रात जाऊन गोंधळ होतोय तिथं. करा मतदार जो अरे करा मतदान अपक्षाला. बिना दाबा पैशाचा, का बागा मेणबत्ती सिलेंडर. बिना पैशाचा जो माणूस मतदार आहे. मतदान प्रक्रिया सुरू असताना शहर पोलीस दलाकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याबाबत पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. देखिए, छत्रपति संभाजीनगर शहर में सुबह से बड़े तादाद में लोग वोटिंग के लिए बाहर निकल रहे हैं और हर जगह पे हमारे डीसीपीज, एसीपीज, पीआईज, आरसीपीज, एसआरपीएफ, होमगार्ड्स, पुलिस कर्मचारी तैनात है. सभी स्ट्राइकिंग फोर्स सब इक्विपमेंट के साथ तैयार है और हर जगह पे शांततामय तरीके से वोटिंग हो रहा है. सर, जो संवेदनशील इलाके हैं तो वहाँ पर किस तरह से पुलिस बंदोबस्त तैनात किया गया है? क्योंकि जो पूर्व खासदार है उनका कहना है कि कई सारे जो संवेदनशील इलाके हैं उसकी जानकारी हमने पुलिस को दी है, लेकिन पुलिस गंभीर दिखाई नहीं दे रही है. देखिए, हर जगह पे वहाँ पे पहले तो ट्रैफिक मैनेजमेंट के लिए ट्रैफिक तो हमने लोग लगाए हुए हैं. दूसरी बात, कुछ जगह पे हमने बैरिकेडिंग किए हुए हैं. उसके बाद हमने संवेदनशील जगह पे एसआरपी के जो इलेक्शन कमीशन के नॉर्म्स है उस हिसाब से उनका डिप्लॉयमेंट किया हुआ है और रैपिड एक्शन फोर्स हमारा और क्यूआरटी और बाकी सब जो पुलिस फोर्स है, स्ट्राइकिंग फोर्स है, उसका डिप्लॉयमेंट किया है. उसके साथ ही हम कई जो संवेदनशील जगह है वहाँ पे वीडियोस कैमराज, बॉडीज कैमराज और ड्रोन के जरिए भी वहाँ पे हम लोग नजर रखे हुए हैं. और अगर कोई भी ऐसी वारदात करता है तो उसको बहुत कड़ी तरह से निपटा जाएगा. सर, जो ड्रोन है उससे भी कुछ अनाउंसमेंट किया जा रहा है? जी, हमने वोटिंग दिन के लिए कुछ ऑडियो मैसेज बनाए थे हिंदी में और मराठी में, जो कि लोगों को हम लोग आह्वान कर रहे थे कि जिसमें उन्होंने वोटिंग के लिए निकलना है, पुलिस ऑफिसर को सहयोग देना है और किसी पर अफवाह पर विश्वास नहीं करना है. उसी प्रकार सोशल मीडिया पे कुछ गलत सलत पोस्ट नहीं करना चाहिए. अगर आपको कुछ मदद चाहिए तो आप 112 पुलिस हेल्पलाइन पे कॉल कर सकते हो. इस तरह के हमने मैसेज उसमें दिए हुए हैं. अगर पुलिस बल की बात की जाए तो कितने पुलिसकर्मी तैनात किए गए हैं अधिकारियों का? बड़ी ज्यादा पैमाने पे पुलिस अधिकारी और हमारे कर्मचारी तैनात किए गए हैं. आप खुद घूम रहे हैं और आप मोबाइल पे भी जो अभी कार्रवाई कर रहे हैं, जी, क्या इन्हें लोगों के पास से? देखिए, बात ऐसी है कि इलेक्शन कमीशन का रूल है कि कोई भी मतदान केंद्र के अंदर जो मोबाइल है वो नहीं ले जा सकता, वो अलाउड नहीं है. तो कई जगह पे मतदान केंद्र अधिकारियों ने जो हमारे पुलिस वाले बताते हैं तो वोटर्स तो नहीं लेके जाते हैं, नहीं तो स्विच ऑफ करते हैं. उसी प्रकार जो पोलिंग एजेंट्स ने भी वो मोबाइल साथ में नहीं रखना है. तो लेकिन फिर भी कई जगह पे अंदर अगर मोबाइल मिलता है तो मतदान केंद्र अधिकारी ने हमें तकरार की, शिकायत की. उसके तहत कई जगह पे उन्होंने बोलने के बाद, शिकायत करने के बाद हमने मोबाइल जो है वो ताबे में लिए हुए हैं और उनके कंप्लेंट के हिसाब से उसके ऊपर कड़े कार्रवाई करके हम लोग ऑफेंस रजिस्टर करेंगे. जनता से क्या अपील करेंगे? बिल्कुल, पुलिस मुस्तैद है. बंदोबस्त हर जगह पे बहुत अच्छी तरह पे हमने डिप्लॉय किया हुआ है. लोग ज्यादा से ज्यादा संख्या में बाहर आए और अपना कीमती वोट है वो बिल्कुल दीजिए. और सर, कई सारे लोग रूमर्स भी फैला रहे हैं, तो उनको क्या चेतावनी है? देखिए, सोशल मीडिया पे हमारा वॉच इलेक्शन के पहले से ही चालू है. हमने कई सारे पोस्ट डिलीट कर दिए हैं, कई सारे लोगों के ऊपर ऑफेंस रजिस्टर कर दिए हैं, कई सारे लोगों के सोशल मीडिया पे हमने नोटिस भेजे हुए हैं, कई सारे लोगों को हमने बुला के वार्न भी किया हुआ है. इस तरह से जो भी अफवाहें फैलाएंगे तो उनको मैं चेतावनी देना चाहता हूं कि कोई भी ऐसी गलत फैलाने में मत रहिए कि लोग हमें मालूमात देते हैं और हमें आके बताते हैं आप लोग क्या कर रहे हैं, क्या पोस्ट कर रहे हैं, क्या अफवाह फैला रहे हैं. हम लोग उसके ऊपर कड़ी से कड़ी कारवाई करेंगे. काँग्रेस पक्षाचा उमेदवार दीपाली मिसाळ यांनी भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांच्या भावावरती धमक्या दिल्याचे आरोप केलेत. मसनतपूरमध्ये गेली असता परिसरात फिरू देत नाही, धमकावत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप त्यांनी केलाय. जय भीम, नमस्कार. मी दीपाली लालाजी मिसाळ, उमेदवार आहे काँग्रेस पक्षाची अधिकृत प्रभाग क्रमांक 9. आता मी अशोकनगर मसनतपूर या ठिकाणी होते, म्हणजे आताच निघली आहे. त्या ठिकाणी राजू शिंदेचा जो भाऊ आहे
तो राजू शिंदे जो अशोकनगर मसनतपूरला स्वतःचा राजा समजतो, स्वतःच्या त्याला असं वाटतं की सगळी जनता सगळी प्रजा त्याची गुलाम आहे. त्या राजू शिंदेच्या भावानी आता मला शिवीगाळ केली, मला धमक्या दिल्या की तू इकडे फिरू नको म्हणून. त्याची राजू शिंदेची बायको, त्याच्यानंतर राजू शिंदेच्या भाऊजाया, जो अजय शिंदे जो उमेदवार आहे सिटीचा, जो अपक्ष उमेदवार आहे, पक्षाने त्यांना तुकडा टाकला नाही. म्हणजे पक्षाला सुद्धा माहिती आहे भाजपला की किती गुंडे लोक आहेत, त्याच्यामुळे पक्षाने त्यांना तिकीट दिलं नाही. आणि दलबदलू आणि स्वतःच्या स्वार्थासाठी नेहमी पक्ष बदलणारा हा राजू शिंदे याच्या भावानी आज त्या ठिकाणी मला धमकी दिली की आता ह्या प्रभागामध्ये तू फिरायचं नाही आणि कुठल्याच बूथवर तू फिरायचं नाही अशी मला धमकी दिली. मला जीवे मारण्याची सुद्धा त्यांनी धमकी दिली. अजय शिंदे ज्याला उर्फ गोंडन म्हणतात, त्याचे काही चुलत भाऊ आहेत आणि काही 1-2 कार्यकर्ते आहेत, ते सुद्धा त्या ठिकाणी दादागिरी करतायत. ते हाणामारीची गोष्ट करतायत महिलांना. 4-5 महिला त्यांच्या जमा करून महिलांना हाणामारीची गोष्ट करतायत. त्यांचं म्हणणं असं आहे की कुठल्याही उमेदवारांनी त्या ठिकाणी येऊ नये, अशोकनगर मसनतपूरच्या बूथवर त्यांनी फिरू नये अशी भाषा करतायत. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याला देखील आता अतिशय घाण शिवीगाळ त्या ठिकाणी तो अजय शिंदे जो उमेदवार आहे सिटीचा, त्यांनी त्या ठिकाणी दिला अपक्ष उमेदवारांनी. आणि आई बहिणावर शिवीगाळ करण्याचं काम ते करतायत. हा गुंडा व्यक्ती जो आहे राजू शिंदे, जो दिसायला खूपच सभ्य दिसतो पण अतिशय हरामी आहे. आणि या व्यक्तीने जाणून बुजून अशोकनगर मसनतपूरच्या जनतेला सांगितलं आहे, गेल्या 8 दिवसापासून त्यांच्या कॉर्नर मिटिंग घेतोय, त्यांना धमक्या देतोय. कुठलाही उमेदवार त्यांच्या घरी गेला तर त्या लोकांना जाऊन धमक्या देतोय की तुम्ही जर मला मतदान केलं नाही, माझ्या भावाला अजय शिंदेला सिटीला जर मतदान केलं नाही तर मी त्या ठिकाणी तुमची वाट लावून, तुम्हाला पाणी येऊ देणार नाही, तुम्हाला लाईट सुद्धा मिळणार नाही, तुमचे रस्ते इथं होऊ देणार नाही, अशा धमक्या त्या ठिकाणी देतोय. म्हणजे भारतीय संविधानाची हत्या करणारा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची हत्या करणारा हा राजू शिंदे आहे. आणि त्याची सर्व मंडळी आहे, जी मंडळी त्याच्यासोबत फिरते, ती त्यातली काही लोक, मी सर्वांचं बोलत नाही, बाकीची लोकांनी काही त्रास दिला नाही, मात्र त्यातल्या बोटावर मोजण्या इतके काही लोक आहेत ते दादागिरीची भाषा अशोकनगर मसनतपूरमध्ये करते. या व्हिडिओच्या माध्यमातून माझी सर्व उमेदवाराला, प्रभाग क्रमांक 9च्या उमेदवाराला विनंती आहे, आव्हान आहे, अशोकनगर मसनतपूरच्या प्रत्येक बूथवर फिरा, तिथे सर्व लोकांची भेटीगाठी करा, कुणालाही घाबरू नका, कुणाच्याही दडपशाहीला घाबरू नका. राजू शिंदे हा काही मोठा तुर्रम खाई नाहीये, याला पश्चिमच्या जनतेने याची अवकात दाखवलेली, याची जागा दाखवलेली आहे. आणि हाच राजू शिंदे आहे ज्याने म्हटलं आहे की मी दोन्ही शिवसेना संपवणार आहे, शिवसैनिक याची अजून याला लायकी दाखवणार आहे. आणि याचा भाऊ जो आहे अजय शिंदे, त्याने आता मला अतिशय घाण पातळीवर त्या ठिकाणी शिवीगाळ केली. त्याची जी भाऊजाई आहे राजू शिंदेची बायको जी आहे, तिनं सुद्धा मला मारण्याची धमकी दिली. तिची जी अजय शिंदे जो आहे त्याची बायकोनं सुद्धा मला त्या ठिकाणी शिवीगाळ केली आणि मला मारण्याची धमकी देते. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी अनोखा उपक्रम राबवण्यात आला. बोटावरची मतदानाची शाई दाखवा आणि मोफत दाढी कटिंग मिळवा या संकल्पनेतून माणुसकी समूहाने मतदान केलेल्या पुरुषांना मोफत दाढी कटिंग करण्यात आलंय, तर महिलांना शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आलाय. सईदा कॉलनी, जटवाडा रोड येथील माणुसकी सलूनमध्ये सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत हा उपक्रम सुरू होता. समाजसेवक सुमित पंडित गेल्या 8 दिवसांपासून विविध वेशभूषेतून मतदान जनजागृती करत असून या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दरवर्षीप्रमाणे आपण आपल्या माणुसकी सलूनमध्ये मतदानाचा प्रमाण 100% व्हावं यासाठी आपण आपल्या माणुसकी सलूनमध्ये पुरुषांची दाढी कटिंग व शाल श्रीफळ देऊन सत्कार, तसेच महिलांचं देखील आपण ज्या महिला मतदान करून आल्या त्यांनी बोटावरची शाई दाखवा व आपला सत्कार करा. तसेच पुरुषांची दाढी कटिंग मोफत आपण ही योजना प्रत्येक मतदानाच्या वेळी आपल्या माणुसकी सलूनमध्ये राबवतो. तसेच आज ज्या पुरुषांनी मतदान करून बोटावरची शाई दाखवली त्या पुरुषांची आपण दाढी कटिंग मोफत करून दिली आहे व महिलांचा देखील सत्कार केला आहे. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. शहरात मतदान कासव गतीने संपन्न, बोगस मतदारांचा सुळसुळाट, पोलिसांची धडक कारवाई. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर. थेट अंबादास दानवे यांच्यावरती चंद्रकांत खैरे यांची टीका. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.